नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येत्या आठवड्यात असं दाखवलं आहे की काव्याने काय केलेलं असतं, पार्थच्या गाडीची हवा घालवली असती त्याच्या ऑफिसला जाऊन. मग त्याला नाईलाज असतं, घरी यायला रिक्षा शोधावी लागणारच असते आणि त्यासाठी तो बाहेर येतो. बघतो तर काय, त्याच्या गाडीचं चाक पंक्चर असतं. त्यामुळे म्हणतो, अरे देवा, आत्ताच पंक्चर व्हायचं होतं का? आणि म्हणून तो बाहेर येतो आणि बघतो रिक्षा असते, रिक्षा थांबलेलीच असते. तो रिक्षा आणि तिथे येऊन रिक्षात डोकवतो तर आत बघतो तर काय, काव्या असते. काव्या म्हणते, या या या, आपलीच रिक्षा आहे, जाऊ आपण जोडीने, असं बोलून ती म्हणते या बसा. आणि पार्थही बसतो, पण पार्थ तिच्याशी काहीच बोलत नाही. पण कुठे ना कुठे आता काव्या पार्थसाठी खूप काही करायला लागलेली असते. त्याला मनवण्यासाठी, त्याचा मूड चांगला व्हावा, त्याच्या डोक्यातल्या ह्या सगळ्या गोष्टी जाव्या यासाठी काव्या खूप एफर्ट्स घेत असते. तसंच आता इकडे खूप पाऊस पडत असतो. आनंद निवासवरनं नंदिनी निघालेली असते आणि ती रिक्षाला हात करते आणि रिक्षात बसते आणि म्हणते, देवासारखी भेटली मला रिक्षा. तेव्हा तेव्हा देवासारखा जीवा म्हणतो, देवा नाही, जीवा आहे मी, असं बोलल्यानंतर नंदिनी म्हणते, तुम्ही होय, तुम्ही तुम्ही असं बोलल्यानंतर नंदिनीच्या पण चेहऱ्यावर आता थोडंसं का होईना पण हसू आलेलं असतं. कारण की जीवाचा तो सगळा लूक पाहून, रिक्षावाल्याचा पाहून नंदिनीला पण कुठेतरी आता छान वाटत असतं. पण नंदिनीला जे काही हर्ट केलेलं असतं जीवानी, त्या गोष्टी ती विसरू शकत नसते. पण जीवा तिच्यासाठी एवढे सारे कष्ट घेतोय हे पाहून तिला खूपच छान वाटत असतं. आणि ती म्हणते, काय गरज होती का असलं काही करायचं, माझी मी आली असते ना. तेव्हा जीवा म्हणतो, तुम्ही माझ्या गाडीवर नाही बसला, मग मला रिक्षात तरी बसताल, म्हणून मी रिक्षा घेऊन आलो. असं बोलल्यानंतर आता नंदिनीला कळायला असतं की जीवा माझ्यासाठी खूप काही करतोय. तसंच आता पार्थ इकडे एकदम फुगून बसलेला असतो रिक्षात, कारण की त्याकडे ऑप्शनच नसतं विदाऊट रिक्षा जाण्यासाठी. त्यामुळं, कारण की त्याच्या गाडीची हवा घालवली असते आणि ती पण आपल्या काव्यानेच घालवलेली असते. आणि रिक्षाच्या मागे पण एवढं सुंदर लिहिलेलं असतं ना, जोडी नंबर 1 आणि बायकोसाठी काही पण. आता येणाऱ्या भागात एवढ्या सुंदर सुंदर गोष्टी दाखवणार आहेत, त्यासाठी ही मालिका पाहायला विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.